हे देणार घेऊ. साहेबांनी डोळ्याचं ऑपरेशन केलं, माझं पाय दिलं, हे दिलं. साहेबांनी माझं चांगलं काम केलं. आम्ही मुंबईला गेलो, साहेबांनी आम्हाला पत्र त्यांनी दिलं. परत मोठमोठे ऑपरेशन, या दादाचं ऑपरेशन मोठे केले साहेबांनी आमच्या. काय भरपूर कामं केल्यात, आम्हाला वाचवल्या. दोन्ही खूप बाद झालं माझं. ते मुंबईला नेऊन ऑपरेशन करून जाऊन दिले. एखाद्या गोरगरीब जनतेसाठी दवाखाना जर आला तर पहिला दवाखान्याला जायच्या अगोदर मुश्रीफ साहेबांचं लेटर घेण्यासाठी जावं लागतंय. ह्याच्यावरूनच कळते की बाबा मुश्रीफ साहेबांचं काय काम आहे. मेडिकल साठी जे बीपीच्या गोळी किंवा शुगरच्या गोळी हे निराहाराचे पैसे आणल्यावर येतात. त्या प्रत्येक महिलांचा आशीर्वाद मुश्रीफ साहेबांना लागला. आणि ज्यावेळी आम्हाला कोरोनाची परिस्थिती आली त्यावेळी दुसरा कोण पुढारी आला नव्हता, फक्त मुश्रीफ साहेबच आलते आमचे. त्यावेळेला फक्त एकच चालणार, असं मुश्रीफ साहेबांचं पॅटर्न चालू. आणि परिवर्तन झालं तर विकास पूर्ण थांबणार. शरद पवार साहेब हे सकाळी 6 वाजता जर तुम्ही साहेबांच्या दारी गेला तर मुश्रीफ साहेबच भेटणार. काम त्यांच्याकडे होणार, शरद पवार साहेबांच्याकडे होणार नाही. गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही विरोधक जे उमेदवार आहेत त्यांच्याच पार्टीत होतो. 5 वर्ष त्यांच्या मागून आम्ही फिरलो, पण काम काही त्यांनी केलं नाही. सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे संजय बाबा गटाचा 100% पाठिंबा आहे. आणि तो पाठिंबा म्हणजे फार मोठा आहे. ते मुश्रीफ साहेब आमचे 51,000 रुपये आम्हाला निधी दिले. आता तुम्ही इथं बघू शकता, ती चांदीची पालखी आहे. मंदिरांची कामं झालेली आहेत, रोडची कामे झालेली आहेत, भरपूर कामं साहेबांनी केली आहेत. ऑपरेशनची कामं केली आहेत, गोरगरिबांच्या निराधारची कामं केलेली आहेत. विकास पोहोचलाय म्हणण्यापेक्षा जर तुम्ही गावात फेरफटका जर मारला, काय विकास आहे तेच मुश्रीफ साहेबांनी जनता सांगते, आम्ही सांगण्यापेक्षा. फिरून असं लोकांचे हे घेण्यापेक्षा सकाळी 5 वाजता साहेबांच्या घरी जरी तुम्ही गेला तरी तुम्हाला लोक दिसतील. आणि विरोधक जे आहेत त्यांच्या घरी तुम्ही 11 वाजता जरी गेला तरी तुम्हाला त्यांचं दार कुणीकडे हे सुद्धा कळणार नाही. पालखी करतेवेळी आम्ही काहीतरी निधी मिळवून म्हणून विरोधी पक्षनेते समृद्धदादांच्याकडे आम्ही गेलो. तिथे जाऊन बीजेपी संपर्क कार्यालय कोल्हापूर 2 तास आम्ही थांबलो. आम्हाला 10 रुपयाची निधी त्यांच्याकडनं मिळाली नाही. आ आ येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग नमस्कार, मी ओंकार पोद्दार, KK न्यूजच्या विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहोत सुळकुड या कर्नाटक सीमेवरील कागल तालुक्यातील गावामधील. या गावातील लोकांना विचारूयात की त्यांच्या मनातील आमदार कोण आहे. सुळकुड गावच्या ग्रामदैवत म्हसोबा मंदिरमध्ये या ठिकाणी. दादा, काय नाव तुमचं? माझं विजय वाणी. बरं, आता मला सांगा की तुमचं जे गाव आहे ते कर्नाटकच्या सीमेला लागून आहे. ह्या ठिकाणपर्यंत विकास पोहोचलाय काय? विकास पोहोचलाय म्हणण्यापेक्षा जर तुम्ही गावात फेरफटका जर मारला, काय विकास आहे तेच मुश्रीफ साहेबांनी जनता सांगते, आम्ही सांगण्यापेक्षा. आणि ज्यावेळी आम्हाला कोरोनाची परिस्थिती आली त्यावेळी दुसरा कोण पुढारी आला नव्हता, फक्त मुश्रीफ साहेबच आलते आमचे. आणि ज्यावेळी महापूर आला, आमचं गाव म्हणजे असे 4 बाजूने पाणी येणार आहे. एकच रस्ता असं आडी बेनाडीला जाणारा, तो तेवढाच रस्ता आहे. बाकी सगळं पाणी येऊन रस्ता बंद होती. त्यावेळी मुश्रीफ साहेब कुणीकडनं आले आणि कसे देवदूतासारखे आले आणि आपल्या गावातल्या जनतेला कसं त्यांनी सहकार्य म्हणजे असं धीर दिला. ते 2019च्या पुराच्या संदर्भात त्यांनी साहेबांना, तर पुरा जनतेला माहितीच आहे आपल्या सुळकुडमधल्या. आणि जी लोक त्याच फायदा गेली. आम्ही काय, ते काय शेवटी शासनाचं हे असते. जी लोक आज पूरग्रस्ताचं म्हणा किंवा भांडी वाटप आपलं ह्याचं म्हणा, आपलं बांधकाम कामगारचं हे म्हणा, जी साहेबाकडनंच निधी घेतला, साहेबांकडनंच त्यांचा फायदा करून घेतला आणि तीच आता साहेबांच्या विरुद्ध बोलतायत. पण हे योग्य नाही. पण आता परिवर्तन होणार म्हणते, त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? नाही, परिवर्तन हे तीच म्हणतात. ती काय बरं विकास काय विषय नाही तुमचा. उठायचं साहेब असे केले, मुश्रीफ असे केले, तसे केले. बरं तुमचं काय आहे? तुम्ही काय बरं शाश्वत विकास काय म्हणता? बरं काय करणार आहे हे तर सांगा तुम्ही. आज बाबा कागद तर गेल्या वेळी बी 2019च्या वेळी पण तुम्ही हे करणार ते करणार होतं. काय केलं तुम्ही? भाजपमध्येच होता ना त्यावेळी. फक्त विरोधकावर हे टीका करायचं एवढंच काम आहे, दुसरं काही तुमचं काम नाही. विद्यमान आमदार षटकार मारणार, मुश्रीफ साहेब निवडून येणार. असं का वाटतं की आपल्याला परत विजय होतील? नाही, साहेबांचं कामच तसं आहे. साहेबांचं काम भरपूर आहे. तुम्ही गावगावात फिरून असं लोकांचे हे घेण्यापेक्षा सकाळी 5 वाजता साहेबांच्या घरी जरी तुम्ही गेला तरी तुम्हाला लोक दिसतील. आणि विरोधक जे आहेत त्यांच्या घरी तुम्ही 11 वाजता जरी गेला तरी तुम्हाला त्यांचं दार कुणीकडे हे सुद्धा कळणार नाही. बर, मग आता मगाशी म्हणल्याप्रमाणे की हा जो भाग आहे तो कर्नाटकच्या लागूनच आहे. आता बरेच बघायला गेलं तर कर्नाटकच्या भागामध्ये ज्या सेवा सुविधा झाल्यात त्या पद्धतीनं आपल्या ह्या भागामध्ये सेवा म्हणजे सगळ्या सुविधा झाल्या. हो, झालेल्या आहेत की. मंदिरांची कामं झालेली आहेत, रोडची कामे झालेली आहेत, भरपूर कामं साहेबांनी केली आहेत. ऑपरेशनची कामं केली आहेत, गोरगरिबांच्या निराधारची कामं केलेली आहेत, भरपूर कामं साहेबांनी केलेली आहेत.
आणि साहेबांच्याकडूनच कामं होतात, बाकी कोणाकडून ही कामं होणं शक्यच नाही. गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही विरोधक जे उमेदवार आहेत त्यांच्याच पार्टीत होतो. 5 वर्ष त्यांच्या मागून आम्ही फिरलो, पण काम काही त्यांनी केलं नाहीत. त्यांचे सगळे आम्ही बंगले मात्र सगळे बघून आलो, पण काम केलं नाहीत. मुश्रीफ साहेबांनी मात्र 3 महिन्यात मला बोलवून घेऊन काम करून दिलं. मुश्रीफ साहेब का असं वाटतं? विकास कामं त्यांची आहेतच, बाकी त्यांच्या घरापाशी गेल्यावर असं कोणत्या तुमच्या गावातल्या पुढाऱ्याची सही पाहिजे, त्या पुढाऱ्याला आणा मग तुमचं काम करतो असं काय करत नाहीत. कोण पण गोरगरीब सामान्य माणूस जाऊ दे, तिथं तुमचं काम होणारच. बरं, आता युवा मतदार म्हणून बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्या कागल तालुक्यातील बरेच तरुणी बाहेर जॉबला आहेत. मग तशा सुविधा किंवा सेवा सुविधा या ठिकाणी झाल्यात काय किंवा व्हाव्याच वाटत आहे काय? झाल्यातच आता आपली पंचतारांकित MIDC आहे ती साहेबांनीच आणलेली आहे आतापर्यंत. तिथं हजारो लाखो माणसं काम करत आहेत. त्याच्या एवढा विकास आपण साहेबांनी केलेला आहे आतापर्यंत, ते आता विरोधक करू शकतच नाहीत. आणि हाय ते सांभाळायला त्यांना यायला पाहिजे. बरं, कागल तालुक्यातील असेच देखील तरुण म्हणतात की परिवर्तन झालं तर या ठिकाणी विकास होईल, त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? परिवर्तन होणारच नाही, आणि परिवर्तन झालं तर विकास पूर्ण थांबणार. आणि या विकासामुळे मुश्रीफ साहेब 100% 6व्यांदा आमदार होणार. मुश्रीफ साहेब का हो? काम आहे त्यांची. एखाद्या गोरगरीब जनतेसाठी दवाखाना जर आला तर पहिला दवाखान्याला जायच्या अगोदर मुश्रीफ साहेबांचं लेटर घेण्यासाठी जावं लागतंय. ह्याच्यावरूनच कळते की बाबा मुश्रीफ साहेबांचं काय काम आहे. सकाळी 6 वाजता गोरगरीब जनतेसाठी कामाला उठून खुर्चीत बसणारा एकमेव महाराष्ट्रात नेता कोण म्हटलं तर हसनसो मुश्रीफ. परत हे आता सुळकुड गावचं ग्रामदेवत आहे ही मसोबा. ह्या मसोबाची चांदीची पालखी मी यात्रा कमिटी सदस्य आहे. पालखी करतेवेळी आम्ही काहीतरी निधी मिळवून म्हणून विरोधी पक्षनेते समरीदादांच्याकडे आम्ही गेलो. तिथे जाऊन BJP संपर्क कार्यालय कोल्हापूर 2 तास आम्ही थांबलो. आम्हाला 10 रुपयाची निधी त्यांच्याकडनं मिळाली नाही. मुश्रीफ साहेब आमचे 51,000 रुपये आम्हाला निधी दिले. आता तुम्ही इथं बघू शकता, ती चांदीची पालखी आहे. त्यामुळं आम्ही फक्त मुश्रीफ साहेबांनाच निवडून देणार. आमचा गोरगरिबाचा नेता ह्यो मुश्रीफ साहेबच आहे. गावात भरपूर तिने कामे केले आहेत. बरं, विरोधी पक्ष नेते म्हणत असतील की आम्ही हे कामं केली ते काम केली किंवा मुश्रीफ साहेबांनी हे काम केलं नाही किंवा ते केलं नाही, ह्यांनी काय केल्यात हेही दाखवा. बरं, ते परिवर्तन होणार मला त्याच्याबद्दल काय म्हणतात? परिवर्तन आता काही जरी चुकून जरी काय राहिलेलं असलं काम किंवा काय, ते पुढील 5 वर्षात हे 100% आम्ही नागरिक सांगतो की मुश्रीफ साहेबांच्या हातनंच काम होणार. हे आमच्या कागल तालुक्याला दुसरा नेता कोण येऊन काही सुद्धा करू शकत नाही. असं म्हणतात की विद्यमान आमदारांनी मोठ्या प्रमाणात ऑपरेशन केले, तसंच एक ऑपरेशन सुडकुळ या गावामध्ये केलं होतं. आता मला या ठिकाणी काही नागरिकांनी सांगितलं की ते एक आजोबा आहेत की ज्यांचा पाय पूर्ण काढणं लागला होता, आणि त्यांचंच आज आपण जाणून घेऊयात की नेमकं काय. आजोबा काय हो, बसा बसा. काय ऑपरेशन झालं पायाचं? कोणत्या पायात ऑपरेशन झालं होतं? उजव्या पाय. मग काय आजोबा, मी आता बघतोय तुमचं पायाचं काय पायाने मुश्रीफ साहेबांनी मला सोय करून दिली. काय झालं होतं नेमकं, कशामुळं? ते शिरच्या कापून रक्तो आणि बंद पडलं. मग त्यावेळेला ऑपरेशन केलं? ऑपरेशन केलं. कुठं ऑपरेशन केलं होतं? मग आम्ही कोल्हापुरात केलं. बर. आम्ही मुंबईला गेलतो, साहेबांनी आम्हाला पत्र त्यांनी दिलं. तिथे हे झालं नाही, म्हणजे स्टॉक संपला होता. मग तिने आणि 8 रोजा नाही म्हटलं, आणि 8 रोजा नाही म्हटलं तिने ज्यादा होईल गेलं. मग आता निवडणूक आल्या, निवडून देणार काय? हे देणार घेऊ. साहेबांनी डोळ्याचं ऑपरेशन केलं, माझं पाय दिलं, हे दिलं. साहेबांनी माझं चांगलं काम केलं. ते मला इथं किती वर्ष झाली? हे 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. 5 वर्ष झालं तुमचं आता हे ऑपरेशन झालं. तुम्हाला आता काही अडचण वगैरे काय, म्हणजे आता हे पाय दिल्यामुळे काय अडचण येत नसतं? काय नाही. तुमच्या पायावर त्यांनी तुम्हाला उभं केलं असं तुम्हाला? हा, मला मत आहे. आणि डोळ्या ऑपरेशन केलं, डोळ्याचं बी साथ दिली मला. बरं, म्हणजे आता येऊन भेटले का तुम्हाला साहेब यानंतर? यावेळी कवा या भेटले नाही. याच्या आधी तर तुम्ही कधी गेले तेव्हा भेटलेत ना? आम्ही कागायला त्यांना साहेबाला त्यांना बोललेलो होतो, तेव्हा आम्ही गेलतो सोडा. म्हणजे अपंग लोकांचं म्हणा, ऑपरेशन केलेल्या लोकांचं, आणि म्हणजे सगळ्या लोकांनी नेऊन आम्हाला तिथे सभा घेतलेली ह्याच्यात संभाजी पुतळ्यात. बरोबर. मग यावेळी साहेब निवडून येणार 100% येणार. आता तरी आदरणीय संजय घाटगे व अंबरीश दादा हे स्वतः मैदानात आहेत, त्यामुळे विजय हसनमुश्रीफ साहेबांचाच होणार. त्यात काय काडी मात्र वाद नाही. काय कामं केली नाही तर चुका होणारच कसं?
शाळेत गेले नापास नापास करणार कसं उगाच लोकांनी नाव ठेवण्यात काही अर्थ नाही. आणि दादा बाबांचं काम आणि प्लस साहेबांची साथ त्यामुळं कागलची जनता ही सुखी आहे. त्यामुळं सगळं व्यवस्थित आहे आणि साहेबच परत आमदार होणार त्यात काडी मात्र शंका नाही. बरं आता संजय बाबा घाडगेगड असेल किंवा संजय मंडली गट असेल, हे 2 गट आणि ते तिन्ही गट म्हणजे सगळे एकाच बाजूला असताना एका साईडला नवीन उमेदवार म्हणजे मागच्या तिकडे उभारले समाजाचे घाडगे यावेळी पण, तरी देखील असं म्हटलं जाते की ते परिवर्तन करतील. याच्याबद्दल काय म्हणणं आहे? परिवर्तन म्हणण्यापेक्षा त्यांचं आता हिंदुत्व संपलेलं आहे. त्यांनी आता हिंदुत्व सोडलंय. त्यामुळे गेल्या वेळेचं जे काय गणित आहे यावेळेला नाही चालणार. यावेळेला फक्त एकच चालणार, हसन मुश्रीफ साहेबाचं पॅटर्न चालणार का तालुक्यात. दुसरा कुठला पॅटर्न चालणार नाही, काय नाही. दादा बाबा म्हणतील तसं होणार. आणि मंडलिक साहेबांची पण साथ आपल्याला मिळणार 100%. त्यात काय वाद नाही. मंडलिकगड आपल्या मागा आहे, परत बाबागड बी मागा आहे. यावेळी विजय हसन मुश्रीफ साहेबांचाच होणार. आता सध्या तर वातावरण दोन्ही घासाघाशीच आहे. त्यामुळं मी आता मुश्रीफ साहेबच निवडून येतील असं वाटतं. काय कामं केलेत काय गावामध्ये? कामं भरपूर आहेत. आता नदीचे पूल नवीन पूल तयार केला साहेबांनीच. जुना पूल तर अगोदर पाणी यायचं, शेतकऱ्यांनी अवघड व्हायचं. आणि बाकीचं कुस्तीचं मैदान, परत क्रिकेटचं मैदान, हे सगळं साहेबांनीच केलं. परवा आता आमची गोष्ट काय गणपतीतली लाईटीची खांब खाली होते. मग आम्ही काय केलं, साहेबांच्याकडे जाऊया म्हटलं. मग साहेब लेटर 3 लागणार म्हणून सांगितलं, गावातली आमची ग्रामस्थ. मग आम्ही 3-4 जण गेलो. साहेब असंच आहे आणि आमच्या पोरांनी स्टेज घालायला अवघड होते. मग 2 मिनिटात साहेबांनी लेटर द्या म्हणलं, लिहून देतो सगळं तुम्हाला. 2 दिवसात ती काम करून दिलं साहेबांनी. हेच आम्ही समर्जित साहेबांच्याकडे गेलो असतो, झालं नसतं काम. बरं आता कधी तुमचं काम, आता तुम्ही म्हणलाय की साहेब भेटतात वगैरे, साहेब गावाकडे येतात काय कधी? हा येतात की. आता काय तर कार्यक्रम असून दे, कुणाचं जर दुःख झाले त्यांना सावरायला साहेब येतात. नक्कीच. आता तुमचं नाव काय? ऋषिकेश वाणी. ऋषिकेश काय हो, आता मला सांगा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटात निवडणूक लागल्या. शरद पवारांकडे मुश्रीफ साहेब पहिला होते. आता शरद पवारांनी दुसरा उमेदवार म्हणजे राजे समरसिंह घाडगे उतरले. बरोबर. आणि हसन मुश्रीफ हे अजित पवार गटात उभारले. तुमच्यामध्ये काय वाटते, कोण निवडून दिले? माझ्या मते साहेब असं वाटते की शरद पवार साहेब हे आमचे पण दैवत आहेत, साहेबांचे पण अजून दैवत आहेत. त्याचा काय प्रश्न नाही. शरद पवार साहेब हे सकाळी 6 वाजता जर तुम्ही साहेबांच्या दारी गेला तर मुश्रीफ साहेबच भेटणार. काम त्यांच्याकडे होणार, शरद पवार साहेबांच्याकडे होणार नाही. मग कागलची जनता ही साहेबांच्या पाठीशी आहे आणि सुळकुटची जनता. बरं, आता तरुण मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की बाबा तालुक्यामध्ये आता सगळ्या रोजगार असेल किंवा शिक्षण यामध्ये काय झाल्यात काय, म्हणजे याच्यात सर्वांना रोजगार मिळालाय काय? मिळालाय की. काम MIDCतलं असू दे. आता आमच्या गावात एक जणांचं काम झालंय, तिन्ही पण आता विरोधी पक्षात साहेबांच्या विरोधात प्रचार करायला. मग ह्याला अर्थ नाही काय. काम झाले त्यांचं साहेबांच्याकडनं, तर आता प्रचार चालू आहे ह्यांच्याकडनं, दादांच्याकडनं. असं झालंय. मुश्रीफ साहेब एकदा म्हणले होते की कागलची बारामती करतो. बरोबर, बारामती झाले का कागलची? बारामती होणार की, झाल्या की. आता बऱ्यापैकी झाल्या. ह्या पुढील 5 वर्षात हे बारामतीपेक्षा सुंदर गाव सुळकुळ होणार. मुश्रीफ साहेब त्यांचं कामकाज म्हणजे चांगलं आहे. काम पूर्ण केलं, प्रत्येकाचे कामं केलेले आहेत. गोरगरीब लोकांची तिने दवाखाना म्हणा सगळे व्यवस्थित सगळं भेटल्यात. तुमच्या काय विकास कामं केले? हे केल्यात भरपूर. गल्लीबाई सगळं रस्ता तिथे केल्यात. त्यानंतर देवाची कामं त्यांनी पूर्ण केल्यात. कामकाज व्यवस्थित केलं. मसोबा देवालयाचे पण कामकाज केलं. त्यानंतर गणेश मंदिरचे केलं. प्रत्येक खंडोबा देवळाचं पण केल्यात. विकास ठेवलाच नाही काय करायचं, सगळं शिल्लक केलेलं आहे पूर्णपणे. रस्त्याचा झालाय, शाळेचा झालाय, गटरे वगैरे पूर्ण केले सगळे. मग आमदार येतात काय गावाकडे? असतात की. संपर्क आहे, आमदारांचा संपर्क आहे. मग आता दुसरे जे उमेदवार आहे समरसिंह घाडगे, ते म्हणतात की सत्ता आमच्याकडे एकदा देऊन बघा, आपण परिवर्तन करूया. त्याच्याबद्दल काय म्हणायचं? परिवर्तन करण्यासारखं काय राहिलेलं नाही. हाच परिवर्तन ऑलरेडी झालेलंच आहे. विकास झालेला आहे. विकास काय ठेवलेला नाही. आरोग्याच्या समस्या मिटलेल्या आहेत. भरपूर काम झालेले आहे. ते म्हणतात की बाबा 25 वर्ष त्यांना तुम्ही संधी दिली, आता 1 वर्ष मला देऊन बघा, एक निवडणूक. आता सांगायचं म्हणजे तुम्हाला, मेडिकलला माझं स्वतःचं मेडिकल आहे. आता निराधारचे पैसे आल्याशिवाय मेडिकलला लोक आणायला, औषध आणायला येत नाहीत. एक वयस्कर ही महिला आहेत ना, त्यांच्या मेडिकलसाठी जे बीपीच्या गोळी किंवा शुगरच्या गोळी हे निराधारचे पैसे आणल्यावर येतात. त्या प्रत्येक महिलांचा आशीर्वाद मुश्रीफ साहेबांना लागला. यायला मुश्रीफ साहेब निवडून येणार, 100% निवडून येणार. का हो?
आमच्या म्हसोबा ग्रामदेवत सुळकुडगावचं म्हसोबा आहे त्यासाठी पालखीसाठी सोन्याच्या ह्याला पैसे दिले आहेत साहेबांनी आणि साहेबांनी भरपूर असं सुळकुडात कामं केले त्यामुळे साहेबच येणार मुश्रीफ साहेब हे 100% निवडून 100% ना म्हणतात 100% आमदार काय आमदार संपर्क आहे काय गावात तुमच्या म्हणजे येतात काय हाय संपर्क आहे कुठल्या पण दुःखात सुखात सगळे साहेब मध्ये येतात. बरं तुम्ही कधी गेलाय आणि तुम्हाला भेटलं नाही असं कधी झालंय काय नाही आम्ही कधी पण जावा तिथं साहेब हे असणार त्यामुळे काय निवडून येणार म्हणतात निवडून येणार आहे 100%. साहेब येणार का हो का भरपूर कामं केल्यात आम्हाला वाचवल्यात. तुम्हाला वाटलं म्हणजे काय काय झालं दोन्ही खूप बाद झालं माझं ते मुंबईला नेऊन ऑपरेशन करून जाऊन दिलेत. बर आता गावात आल्यानंतर कधी असं भेटतात वगैरे का तुम्हाला म्हणजे गावात येतात म्हणजे येतात की येतात आम्ही जातो तिकडं भेटतात गेले की भेटतात गेले की लगेच हाळे मारतात. दुसरा माणूस तसं कोण हाळे मारत नाही कागल तालुक्यात आणि लगेच कोण बी जाऊन देत. आमचे साहेबच येणार. का हो साहेब भरपूर कामं केलेले आहेत बर आणि प्रगती भरपूर केलेले आहेत. गोरीगरिबांचं ऑपरेशन मोठमोठे केले कर्णबधिरांना मशीन दिले परत लाडकी बहीण योजना आणले. गावातली प्रगती भरपूर आमची मंदिर गावात एक मंदिर नव्हतं जास्त सुधारणा केले परत मोठमोठे ऑपरेशन या दादाचं ऑपरेशन मोठे केले साहेबांनी आमच्या. असंच तिने आम्हाला पाठिंबा द्यावं आम्ही त्यांना पाठिंबा भरपूर आयुष्यभर आता 10 वर्षाला पाठिंबा त्यांच्या साहेबांच्या पाठिंबा आहेच आमची आणि अशीच प्रगती करावं साहेबांना आणि साहेब निवडून येणारे 100%. मुश्रीफ साहेब असं का वाटतं की मुश्रीफ साहेब निवडून येतील? सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे संजय बाबा गटाचा 100% पाठिंबा आहे आणि तो पाठिंबा म्हणजे फार मोठा आहे ते त्यामुळे डोळे झाकून मुश्रीफ साहेब जरी बेरजेच काही जरी असलं तरी पण राजेसमानी सिंह गाडगे यांचे कार्यकर्ते म्हणतात की त्या ठिकाणी परिवर्तन होईल किंवा सुरूच होईल असं काय परिवर्तन होईल. आम्ही पण आज 25 वर्ष म्हणलंय परिवर्तन होईल खरं त्यांच्या कामाच्या याच्यावर त्यांनी टिकून आहे. आता एकतर्फी निवडणूक होईल असं वाटतंय का चुरस होईल असं वाटतंय? तसं एकतर्फीच होणार निवडणूक. आता मला एक सांगा की आता राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट आहेत आपल्या तालुक्यामध्ये गटांना महत्व आहे ह्याच्यात काय असं म्हणजे नाही कागल तालुका पुरोगामी आणि इथं गटाच चालतंय म्हणजे पक्ष काय जरी असलं तरी आज गटाच्या जेवढ 4 गट आहेत 4 गटांच्यावरच निवडणूक होते. बरं आता तुम्ही समजा तुमचं काम घेऊन गेलाय आमदारकडे आणि ते देखील असं काही झालंय का? आमचं नाही आम्ही आतापर्यंत म्हणजे तसं जाण्याचा योग कमी आला. खरं ज्या वेळी जातील किंवा लोकांच्या म्हणजे जे जाऊन आलेत किंवा काय आलेत त्यांच्या त्या जीवावरच त्यांनी निवडून येणार. ऑपरेशन असू देत किंवा कोणती पण काम असू देत. मला वाटते असं कोणतं काम नाही की बाबा त्यांच्याकडनं झालं नाही असं क्वचितच असं ऐकायला हे होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.